संस्कारी भाजपा जिने पहिला म्हणलं की हे देशद्रोही आहे, ते नक्षलवादी आहे, जे काय सगळी नावं ठेवली. अचानक त्या मुलांच्या प्रती भाषा पण बदलली. म्हणजे जेनझीची भाषा वेगळीच होती, ह्यांना जेनझीची भाषा पण हवी आणि आता ह्यांना जेनझी पण हवाय. आता तू बघ, त्यांनी तो मोहम्मद नावाचा माणूस सगळ्यांना खायला देत होता. आता तो मोहम्मद नावाचा माणूस खायला देतो म्हणून त्यांचं म्हणणं हा हे सगळे पाकिस्तानचे एजंट आहेत, चीनचे एजंट आहेत. कोल्हापूरच्या काही पोरांनी छान मीम केलं बघ. ते चहा पितात एका 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 टपरीवर आणि त्यांनी शी जिनपिंगला फोन लावलाय की आम्हाला असं कळलं की तुम्ही आंदोलनाचे पैसे भरता, तर आमच्या 3 चहाचे एवढे पैसे झाले, आमचा QR कोड पाठव. काय तुमची आबरू राहिली मला सांग. विदेश मंत्रालयाचे लोक त्यांच्या प्रेस ब्रीफिंग मध्ये सांगतात की अशा पद्धतीनं कसलंही फॉरेन फंडिंग आहे, त्याचं काही उत्तर नाहीये. आजच मला वाटतं त्या CJPच्या एका प्रवक्त्याने इंटरेस्टिंग उत्तर दिलंय. त्याला विचारलं की तुमचं फंडिंग कुठून येतं, तो म्हणला PM केअर्स फंडातून येतं. तर माझं तर म्हणणं आहे की PM केअर्स फंडाची या निमित्तानं का होईना तपासणी होत असेल तर ते चांगलं आहे. हे लोक काय म्हणाले की तिथे देवाधर्मावर टीका झाली. आता ठाण्यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये यांनी राष्ट्रप्रथम नावाने काही होर्डिंग लावले. खरं तर त्यांनी राष्ट्रप्रथमच्या ऐवजी राष्ट्र खतम या नावाने होर्डिंग लावायला पाहिजे. ती राष्ट्रप्रथमची होर्डिंग काय आहे, तरुण मुलं आहेत आणि तरुण मुलं म्हणतात मी मुलांच्या सोबत पण आहे, मी सैनिकांच्या सोबत पण आहे. म्हणजे मी सैनिकांना गैर बोलणार नाही. पण तिथं सैनिकांना कोणी गैर बोललंच नाही. दुसरं काय म्हणणं आहे, मी मुलांच्या सोबत आहे, मी पंतप्रधानांच्या सोबत आहे, मी पंतप्रधानांना कोणी गैर बोलणार नाही. आता पंतप्रधानांना शिव्या दिल्या जाणं हा काय देशातला पहिला पंतप्रधान आहे का शिव्या खाणारा? नेहरूंनी किती शिव्या खाल्ल्या, अजूनही खातात, ज्याच्यासाठी त्यांचा काही संबंधच नाहीये. आणि महात्मा गांधींना त्यांच्या आयुष्यात त्यांनी केलेल्या न केलेल्या सगळ्या चुकांच्या बद्दल खोड्याने शिव्या तुम्ही देता, त्यांच्याशी त्याचा संबंधच नाही. म्हणजे एकीकडे तुम्ही काय म्हणता की बरं झालं फाळणी झाली, मुसलमान सगळे निघून गेले, नाही तर देशाचं वाटोळ झालं असतं. आणि दुसऱ्याच वाक्यात तुम्ही म्हणता नाही पण ते नथुरामने त्यांना मारलं ते बरं केलं कारण त्यांनी फाळणी होऊ दिली. तुमचं एक तर तुम्ही काहीतरी ठरवा की तुम्हाला फाळणी व्हायला पाहिजे होती का फाळणी व्हायला नको होती. आणि या बाबतीमध्ये बाकीच्या सगळ्या लोकांना तुम्ही शिव्या देता. तिथे हे लोक काय म्हणाले, कुणाल कामरा जेव्हा आला तेव्हा तो असं म्हणला की सीता के पती का नाम लेकर नीता के पती का काम. यात काय प्रॉब्लेम मला सांग. त्याने फक्त एवढाच बदल करायला पाहिजे होता की सीतेच्या पतीचं नाव घेऊन नीता आणि प्रिया दोघांच्या नवऱ्याचं काम करतायत, एवढाच त्याची भेदभाव. पण ते मीटरमध्ये बसलं नाही म्हणून त्याने सीता आणि नीता केलं. तर ह्यांना काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यात सीतेच्या पतीचा काहीच अपमान नाहीये. सीतेच्या पतीचा अपमान कशात आहे, देवाच्या समोर जे दान दिलं गेलंय ते तुमच्या त्या चंपतराय आणि गँगनं जे चोरलंय त्याच्यात सीतेच्या पतीचा अपमान आहे. म्हणजे आता जर राहुल गांधी आणि बाकीचे सगळे विरोधी पक्ष संसदेच्या बाहेर बसून हे दानपेटीतल्या चंदा चोरीच्या बद्दल बोलताय, त्याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम आहे. चोरांच्या बद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. दुसरं हे लोक काय म्हणाले की इथं सगळी देवाधर्मावर टीका होते आणि तिथं फैजची जी नज्म वापरली गेली, हम देखेंगे, त्याच्यामध्ये अल्लाहचा उल्लेख आहे. 1986 साली जिया उल हकच्या सत्तेच्या विरोधामध्ये पाकिस्तानातल्या ज्या लोकांनी आंदोलन केलं त्या लोकांनी पाकिस्तानातल्या मुसलमानांच्यासाठी केलेल्या आंदोलनामध्ये वापरलेला तो शब्द आहे. आता ते गाणं भारतासारख्या यांच्या तथाकथित हिंदू राष्ट्रामध्ये इतकं लोकांना रिलेव्हंट वाटतं ह्याची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. आणि ते म्हणताना ते गाणं ते शब्द वापरताना लोक काही अल्लाहला आवाहन नाही करत आहे, लोक सर्व धर्मातल्या देवदेवतांना आवाहन करतायत की ही सिस्टीम सुधारली पाहिजे. आणि हे सगळं करत असताना लोकांनी पथनाट्य केली, लोकांनी तिथं गाणी म्हटली. SFI ची मुलं असतील, AISF ची मुलं असतील, आयसाची मुलं असतील, इतर आंबेडकरी चळवळीतली मुलं असतील, CJPची मुलं असतील, स्वतः इतर स्वतंत्रपणाने म्हणजे ज्यांचा कुठलाही पक्ष नव्हता अशी स्वतंत्र बुद्धीनं गेलेली तरुण मुलं असतील. या सगळ्या मुलांना तुम्ही ब्रॅकेटिंग काय केलं ही अनकल्चर्ड मुलं आहेत. आणि त्याच्यात लोकांनी काय म्हटलं, हे सगळे जे अंकल आंटी ज्यांचा तू उल्लेख केलास त्यांनी असं म्हटलं की अशी मुलगी तुम्हाला सून म्हणून चालेल का, असा मुलगा तुम्हाला जावई म्हणून चालेल का. पण तुम्ही उलटा प्रश्न विचारा, तुमच्यासारख्या भुक्कडांच्या घरात लोक कशाला पोरी देतील, तुमच्यासारख्या भुक्कडांच्या घरातल्या मुलांची कोण लग्न करेल. म्हणजे लोक आयुष्यभर अविवाहित राहतील तुमच्या घरात लग्न करण्याच्या पेक्षा. म्हणजे हे जे आहे ना यांचं इतकं अर्काईक विचार करणं आहे की त्या माणसं. एका बाईंचा व्हिडिओ मी पाहिला, त्या असं म्हणाल्या की यांचे फोटो बघा आणि वाईडली शेअर करा. यासाठी वाईडली शेअर करा की उद्या कोणाच्याही घरात यातली मुलगी सून म्हणून जाते का बघा, मुलगा जावई म्हणून येतोय का बघा. म्हणजे तुम्ही हे काय करताय, हे कशाशी जुळणार आहे बघ.
आपले महान शिक्षण मंत्री जे म्हणले ना की तिथं पडलेल्या प्रत्येक दगडाचं मॅपिंग होणार आहे आधार आधार कार्ड. कार्डाशी link. आता हे तंत्रज्ञान वापरलं पाहिजे ह्या लोकांनी की दगडाचं आधार कार्डाशी लिंकिंग करायचं, आधार कार्डाचं वधूवर सूचक केंद्रातल्या कार्डाशी लिंकिंग करायचं आणि मग सगळ्यांना सांगायचं ही पोरगी लायक नाहीये, हा पोरगा लायक नाही, कारण याने अमुक दिवशी अमुक वेळेला जिओ टॅगिंग करून सांगता आलं पाहिजे. ह्या शिव्या दिलेल्या आहेत त्यांनी पंतप्रधानांना किंवा आणखी कोणाला. म्हणजे पूर्णतः डोक्यावर पडलेले लोक आहेत. मग तिथं जी आलेली माणसं आहेत त्या माणसांनी शिव्या दिल्या की नाही तर दिल्या. तरुण माणसं सर्व पिढ्यांमधली शिव्या देतात. आपल्या गावांमध्ये कुठेही तू बघ की चावडीवर पारावर बसलेले लोक सर्व लोकांना भकारांत शिव्या देतात. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या मुलांना प्रत्येक पिढीमधली माणसं शिव्या देतात. आधी काय व्हायचं की बायका धुणी धुवायला जाताना शिव्या द्यायच्या, बायका वाकळा शिवताना शिव्या द्यायच्या, बायका लग्नामध्ये शिव्या द्यायच्या, पुरुष लग्नामध्ये शिव्या द्यायचे, लोक तिसऱ्याला माती सावडायला गेले की शिव्या द्यायचे. माणसं एकत्र जमली की बरं बोलतात आणि शिव्या पण देतात. हा कॉमन डिस्कोर्सचा भाग आहे. म्हणजे गप्पा मारतात. आता ह्या मुलांचं का लक्षात आलं? प्रत्येक मुलगा आणि मुलगी तू बघितलीस ना त्यांच्या हातात असे 2 कॅमेरे आहेत. म्हणजे तू फोटो काढताना पण बघ, तुझ्या माझ्या जनरेशन मधली माणसं ना आपल्याला म्हणजे माझ्यासारख्याला तर एका फोनने पण फोटो काढताना मला अनकम्फर्टेबल होतं. पण मी असं पाहिलंय त्या मुलांना की ते हा पण फोटो घेतात, तो पण फोटो घेतात. ही एकदम सॅव्ही जनरेशन आहे, डिजिटल नेटिव्ह जनरेशन आहे. त्यामुळे त्या मुलांनी शिव्या आनंदाने दिल्या आणि आनंदाने दिलेल्या शिवाय एकदम व्यवस्थित HD मध्ये रेकॉर्ड पण केल्या. त्यांना भीती असते तर त्यांनी नसतं केलं नाही. आणि मग या सगळ्या मुलांनी ते सगळं मांडलं. म्हणजे 56 इंच का बंदर हे पोरांनी म्हटलं ना. आता तसं म्हटल्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? पंतप्रधान काय म्हणाले? बेटियों ने ये कहा तो मुझे बहुत बुरा लगा. म्हणजे मुलांनी म्हटलं तुम्हाला वाईट नाही वाटलं? मुलींनी म्हटलं म्हणून तोच. का मुलींनी म्हटल्याबद्दल तुम्हाला वाईट वाटतं? म्हणजे कल्चरल शॉक. तुमची काय अपेक्षा आहे की मुलींनी अमुक एका विशिष्ट कोड मधल्या शिव्या द्याव्यात, मुलांना थोडं परमिशन आहे. म्हणजे मुलीने 7च्या आत घरात यायचंय, पोरांनी 12 वाजेपर्यंत आलेलं तरी चालेल. तसं मुलींनी याच रेंजमध्ये शिव्या द्याव्यात, मुलांनी कुठल्याही रेंजमध्ये शिव्या दिलेलं चालतं. मुळात शिव्या देणं न देणं याच्यामध्ये लोकांनी तुम्हाला न घाबरता तुमचे रॅपिड ऍक्शन फोर्सेसचे खिळे असलेल्या काठ्यांना न घाबरता शिव्या दिल्या, इतपत परिस्थिती तुम्ही लोकांच्या गळ्याशी आणलेली आहे. याचा तुम्ही नाही का विचार करणार? आणि मग लोकांचं यांचं सगळं ही जी व्हॉट्सअप जनरेशन आहे त्यांचं काय म्हणणं आहे की संताप योग्यच आहे. म्हणजे हे जनरली लोक म्हणतात बघ, मी काही तसा भाजपचा माणूस नाहीये, मी काही तसा हिंदुत्ववादी नाहीये, मी काही तसा पंतप्रधानांचा समर्थक नाही. असे जे इफ आणि बटवाले लोक आहेत ना हे सगळ्यात भामटे लोक आहेत. तर हे सगळ्यांचं म्हणणं काय आहे की राग सगळा योग्यच आहे, पण राग व्यक्त करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर राग व्यक्त करण्याची विशिष्ट पद्धत असेल असं आपण धरूया तर 50 करोड की गर्लफ्रेंड याच्यात काय सभ्यता आहे? काँग्रेसची विधवा याच्यामध्ये काय सभ्यता आहे? जर्सी गाय याच्यामध्ये काय सभ्यता आहे? हायब्रिड याच्यात काय सभ्यता आहे? बिल्किस बानोवर बलात्कार करून आलेल्या माणसांना त्यांनी चूक केलेलीच नाहीये आणि जे काही मिनिमम केलं होतं त्याच्याबद्दलची त्यांची सुटका झाली म्हणून त्यांचा भर चौकात पेढे भरवून हार घालून सत्कार करण्यात आलेला आहे. यातलं काय जास्त असंस्कृत आहे मला तू सांग? म्हणजे ज्या बाईचं मूल मारलं गेलं, तिला गँगरेप केलं गेलं आणि कळतंय कायदा सांगतोय, घटना सांगतायत. म्हणजे तुम्हाला गोधऱ्यामध्ये झालेल्या घटनेबद्दलचं दुःख तुम्ही इन्फ्लेट करून अख्ख्या देशावर लादलं, त्यातनं देशामध्ये तुम्ही नॅरेटिव्ह तयार केलं. पण मग त्या बाईचं पर्सनल आयुष्य, जर तिचा नवरा हा जर एक अत्यंत स्ट्रॉंग आणि कंपॅशनेट माणूस नसता तर त्या बाईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. म्हणजे तुम्हाला त्या बाई बरोबर तुम्ही समाज म्हणून जे काही वागलात त्याच्यामध्ये हिंस्त्रपणा आहे. म्हणजे ही जी मुलं पंतप्रधानांबद्दल काहीतरी बोलली, धर्मेंद्र प्रधान बद्दल काहीतरी बोलली. आता धर्मेंद्र प्रधानचं मला वाटतं आजच विधान आलंय की आपलीच मुलं आहेत, या मुलांच्या बोलण्यामुळे मी काही दुःखी झालो नाही. तो कशाला दुःखी होईल? पेपर फोडून निर्लज्जासारखा इतकी दिवस जो माणूस सत्तेच्या पदावर राहिला आणि ज्याला नाईलाजास्तव हाकलून देण्याची वेळ आली नंतर सत्कार हे झाला आणि त्याचा सत्कार झाला, म्हणजे त्याच्या मतदारसंघात सत्कार झाला मी समजू शकतो, कारण असे मूर्ख लोक खूप मतदारसंघात आहेत भारताचे. तुम्ही संसदेच्या प्रिमायसेस मध्ये त्याचा सत्कार केला म्हणजे तुम्ही हे देशाला मेसेज काय दिलाय? तो काहीही आंदोलकांनी म्हणू दे, आमचा हिरो आहे. म्हणजे पेपर फोडणारा माणूस तुमचा हिरो आहे. ते पेपर फोडून ती 21 माणसं पोरं ज्याच्यामुळे मेली त्या माणसांच्या मैत्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा माणूस आहे, हा तुमचा हिरो आहे. आणि तुम्ही दुसरा कोण माणूस आणलाय? प्रल्हाद जोशी.
तो बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांच्या बद्दल अत्यंत सहानुभूतीपूर्ण विधान करतो. त्याचं कर्नाटकातलं वागणं बघतो. म्हणजे त्यांनी ओरिसा मधला एक नग बाजूला काढून कर्नाटकातला एक नग आणलाय. याचं कारण काय आहे? यांच्याकडे जास्तीत जास्त किती बुद्धी असलेली माणसं असू शकतात याला मर्यादा आहे. त्यामुळे एकदा बुद्धीची मर्यादा संपली, आता आणखी थोडी परिस्थिती खाली गेली ना की तेजस्वी सूर्यच होईल देशाचा शिक्षण मंत्री किंवा कंगना राणावतच होईल याच्या पुढे. म्हणजे यांच्याकडे ना 50च्या वयोगटातले बोगस लोक हळूहळू संपतायत. सुमार हा, म्हणजे सुमार हा सुद्धा क्वालिटी शब्द आहे. हे असुमार लोक आहेत, अत्यंतिक सुमार दर्जाचे लोक आहेत. म्हणजे यांच्यामध्ये काय आहे? तुम्ही शाखेत गेलेले आहात का? तुम्ही मुसलमानांची कसं वागता? तुम्ही ख्रिश्चनांची कसं वागता? दलितांच्या बद्दल चुना लावण्याची सवय तुम्हाला आहे का? आणि तुम्ही वरच्या 2 जणांचं निसंदिग्धपणे ऐकता, भक्ती करता, आदेश पाळता. आणि याच्या पलीकडे देश खड्ड्यात गेला तरी सुद्धा तुम्ही शांत चित्ताने तोंडाला मुठ्ठी सेलोटेप लावून बसत असाल, तुम्ही लायक आहात. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये, मधल्या जनता पक्षाच्या काळामध्ये किंवा अगदी जनता दलाच्या प्रयोगामध्ये सगळे काही महान लोक होते असं नाही. पण ज्याच्याकडनं एखादं काम चुकीचं होत होतं तो माणूस राजीनामा देत होता ना. लालबहादूर शास्त्रींनी रेल्वे मंत्री पदाचा राजीनामा दिला. नैतिक जबाबदारी काय मोटरमन होते का? याच्याबद्दल लोक काय म्हणले? यांनी काही परीक्षा स्वतः घेतली आहे आणि त्यांनी नसतीच परीक्षा स्वतः घ्यायची. पेपर कसा फुटतो? पेपर काढणारे लोक पेपर फोडतात. पेपर काढून फोडणाऱ्या लोकांमध्ये इथले महाराष्ट्रातले RSSच्या लॉबी मधले लोक आहेत. तुमचेच लोक आहेत ना. तुमच्या लोकांनी पेपर फोडले आणि मग तुम्ही त्यातल्या छोट्या माशांना पकडता. छोट्या माशांना तुम्ही का पकडता? कारण तुम्हाला असं वाटतं की ही वाफ जिरून जाईल. ती वाफ नाही गेली. यांचं गणित कुठे चुकलं? यांना असं वाटलं की नेहमीप्रमाणे काहीतरी आश्वासन दिलं. आता त्यांनी ते बिल पण जे आणले, जे बिल आता पास झालं संसदेमध्ये रेटा लावून, तरी पेपर फुटल्यानंतर काय होईल याचा उल्लेख आहे. पेपर फुटू नये म्हणून तुम्ही काय करणार? खूप राज्यांनी, म्हणजे ह्याच्या बाबतीत महाराष्ट्राने चुकीचं केलंय. तमिळनाडूने ह्या बाबतीमध्ये योग्य भूमिका घेतली की नीट ही परीक्षा हाच प्रॉब्लेम आहे. प्रत्येक राज्यानं स्वतःची क्वालिफाईंग एक्झाम घेतली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण हा कॉन्करंट लिस्ट मधनं, म्हणजे समवर्ती सूचीतनं काढून राज्य सूचीमध्ये टाकला पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही लोकांना बोलूच देत नाही. आणि शिक्षण यांना आलं खरं तर समवर्ती सूचीत पण नको आहे, त्यांना ते केंद्र सूचीतच पाहिजे. कारण यांना जे शिक्षणाचं भगवीकरण करायचं आहे, ते भगवीकरण करण्यासाठी सगळ्यात मोठा ताबा त्यांना शिक्षण संस्थेवर आणि तिथल्या मूल्य यंत्रणेवर पाहिजे. आता नीटमुळे काय झालंय? ते नीटमुळे त्यांच्या आबरूचं खोबरं झालं. आता ते थोडे महिने आता डॅमेज कंट्रोलचं काम करतील म्हणून आता हे अख्खं सत्र त्यांनी सडवलं.